नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण पाहणार आहोत वर्ग 7वी, विषय सामान्य विज्ञान, प्रकरण 7वे, गती, बल व कार्य। आज आपल्याला या प्रकरणाचा अभ्यास स्वाध्याय, उपक्रम, गृहपाठ याच्या माध्यमातून अगदी सविस्तर, व्यवस्थित, काळजीपूर्वक प्रत्येक प्रश्नाचा अभ्यास करून गती, बल व कार्य हे प्रकरण समजून घ्यायचं आहे। चला तर मग स्वाध्यायाला सुरुवात करूया। स्वाध्यायामध्ये प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा। कंसामधील पर्यायाचे आपण वाचन करूया। तर ते पर्याय आहेत स्थिर, शून्य, बदलती, एकसमान, विस्थापन, वेग, चाल, त्वरण। स्थिर परंतु शून्य नाही, वाढते। आता या पर्यायावर आधारित खाली काही रिकाम्या जागा दिल्या आहेत, त्या आपण पूर्ण करूया। तर त्यामध्ये पहिलं विधान आहे अ, जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल रिकामी जागा असते। उत्तर एकसमान हे उत्तर वर दिलेल्या पर्यायामधून आपल्याला निवडायचं आहे। तर पूर्ण विधान, जर एखादी वस्तू वेळेच्या समप्रमाणात अंतर कापत असेल तर त्या वस्तूची चाल एकसमान असते। दुसरं विधान आहे, जर वस्तू एकसमान वेगाने जात असेल तर तिथे त्वरण रिकामी जागा असते। उत्तर शून्य। जर वस्तू एकसमान वेगाने जात असेल तर तिथे त्वरण शून्य असते। तिसरं विधान आहे ई, रिकामी जागा ही राशी अदिश राशी आहे। उत्तर चाल, चाल ही राशी अदिश राशी आहे। आणि चौथं विधान आहे ई, रिकामी जागा म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर। उत्तर आहे वेग, वेग म्हणजे विशिष्ट दिशेने एकक कालावधीत वस्तूने कापलेले अंतर। अशा प्रकारे आपण प्रश्न पहिला पूर्ण केला आहे। प्रश्न दुसरा आहे, आकृतीचे निरीक्षण करा व प्रश्नांची उत्तरे द्या। या ठिकाणी आकृती दिली आहे, खाली ए बी डी ई असे एका रेषेवर लिहून दिलं आहे। ए सी येते, सी ई येते, त्यामध्ये अंतर लिहून दिलं आहे, किती किती अंतर आहे ते। प्रश्नाचे वाचन करूया। सचिन आणि समीर मोटरसायकलवरून ए या ठिकाणाहून निघाले। बी या फाट्यापाशी वळून सी येथे काम करून सी डी मार्गे ते डी फाट्याशी आले व पुढे ई येथे पोचले। त्यांना एकूण 1 तास एवढा वेळ लागला। त्यांचे ए पासून ई पर्यंतचे प्रत्यक्ष कापलेले अंतर व विस्थापन काढा। त्यावरून चाल काढा। ए पासून ई पर्यंत ए ई या दिशेने त्यांचा वेग किती होता, या वेगाला सरासरी वेग म्हणता येईल का? तर उत्तर, प्रश्न व्यवस्थित समजून घ्या, 2 ते 3 वेळा ऐका, वाचा आणि नंतर आपण उत्तर लिहूया। तर उत्तर, सचिन आणि समीरने कापलेले अंतर ए ते बी 3 किमी, बी ते सी 4 किमी, सी ते डी 5 किमी आणि डी ते ई 3 किमी। एकूण अंतर आहे 3 अधिक 4 अधिक 5 अधिक 3, ते होते 15 किमी। प्रत्यक्ष कापलेले अंतर झाले 15 किलोमीटर। तर एकूण विस्थापन ए पासून ई पर्यंत 3 अधिक 3 अधिक 3, 9 किमी। एकूण विस्थापन 9 किलोमीटर। चाल काढायची आपल्याला। अंतर भागिला काळ 15 भागिला 1, 15 एके 15 म्हणून चाल झाली आहे 15 किलोमीटर प्रति तास। नंतर वेग काढायचा आहे। विस्थापन भागिला वेळ 9 भागिला 1, 9 भागिला 1 उत्तर येते 9 किमी तास। ए पासून ई पर्यंत वेग 15 किमी तास, सरासरी वेग 15 किमी तास। अशा प्रकारे या प्रश्नाचे उत्तर आपल्याला लिहिता येते। अशा प्रकारे आपण प्रश्न दुसरा व्यवस्थित पूर्ण केला आहे। प्रश्न तिसरा आहे, खालील
ए गटामधील शब्दांची योग्य जोडी बी व सी गटातून निवडा. खाली ए, बी आणि सी या गटामध्ये जोड्या दिल्या आहे. ए गटामध्ये आहे कार्य, बल, विस्थापन. बी गटामध्ये आहे न्यूटन, मीटर, जूल आणि सी गटामध्ये आहे अर्ग, सेमी, डाईन. तर उत्तर कार्य त्यासमोर लिहायचं आहे जूल आणि अर्ग. बल त्यासमोर लिहायचं आहे न्यूटन, डाईन. विस्थापन त्यासमोर लिहायचं आहे मीटर, सेमी. अशा प्रकारे प्रश्न 3 पूर्ण केला आहे. प्रश्न 4 आहे, तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो. त्याने एका गिरकीत कापलेले एकूण अंतर व त्याचे विस्थापन याबाबत स्पष्टीकरण द्या. उत्तर तारेवर बसलेला पक्षी उडून एक गिरकी घेऊन पुन्हा बसलेल्या जागी येतो तर त्याचे विस्थापन 0 असेल. एखाद्या गतिमान वस्तूने आरंभीच्या ठिकाणापासून अंतिम ठिकाणापर्यंत पोहोचण्यासाठी एका दिशेने पार केलेले कमीत कमी अंतर म्हणजे विस्थापन होय. पक्ष्याने एका गिरकीत कापलेले अंतर जास्त आहे पण पुन्हा त्याच जागी आल्याने विस्थापन 0 होय. यानंतर प्रश्न 5 बल, कार्य, विस्थापन, वेग, त्वरण, अंतर या विविध संकल्पना तुमच्या शब्दात दैनंदिन जीवनातील उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर बल, जमिनीवर असलेला दगड हाताने उचलून बाजूला करणे. त्यानंतर आहे कार्य, रस्त्यावर आडव्या पडलेल्या झाडाच्या फांदीला आपण बल लावून रस्त्यातून बाजूला करतो. आपण लावलेल्या बलामुळे त्या फांदीचे विस्थापन होते व कार्य घडते. विस्थापन, घरातून शाळेत जाणे. वेग, गाडी चालवताना आपण ठराविक अंतर ठराविक वेगाने कापले जातो. त्यालाच आपण असे म्हणू शकतो की गाडी चालवताना आपण ठराविक अंतर ठराविक वेगाने कापून जातो. त्वरण, वाहन कधीही एकसमान वेगाने जात नसते. वाहनाचा वेग वाढवला तर त्वरण धन असते तर ब्रेक दाबून वेग कमी केल्यास त्वरण ऋण असते. यानंतर प्रश्न 6 एका सपाट व गुळगुळीत पृष्ठभागावर एक चेंडू ए पासून डी कडे घरंगळत जात आहे. त्याची चाल 2 सेमी सेकंद इतकी असून बी येथे आल्यावर मागील बाजूने सी पर्यंत त्याला सतत ढकलते. सी आणि डी येथे गेल्यावर त्याची चाल 4 सेमी सेकंद झाली. बी पासून सी पर्यंत जाण्यासाठी चेंडूला 2 सेकंद वेळ लागला तर बी व सी दरम्यान चेंडूचे किती त्वरण घडले ते सांगा. खाली आकृती दिली आहे, त्या आकृतीचे निरीक्षण करा, त्यावरून आपल्याला उत्तर लिहायचं आहे. उत्तर ए पासून बी पर्यंत जाताना चेंडूची गती 2 सेमी सेकंद, बीला वेग 2 सेमी सेकंद. सी पासून डी पर्यंत जाताना चेंडूवर बल कार्य करीत असल्याने चेंडूची या मार्गावरील चाल 4 सेमी सेकंद डी येथील त्याची चाल असली पाहिजे. चेंडूच्या गतीची दिशा प्रत्येक बिंदूपाशी तीच आहे. त्यामुळे चेंडूच्या वेगाचे परिमाण चेंडूची चाल. म्हणून बी कडून सी कडे जाताना होणारी वेगातील वाढ 4 सेमी सेकंद वजा 2 सेमी सेकंद बरोबर 2 सेमी सेकंद. विस्थापनात होणारे त्वरण बरोबर वेगातील बदल भागिला काल. 2 सेमी सेकंद 2 सेमी सेकंद 1 सेमी सेकंद वर्ग. म्हणून बी व सी दरम्यान चेंडूचे त्वरण 1 सेमी सेकंदचा वर्ग इतके घडले. त्यानंतर आहे प्रश्न 7 खालील उदाहरणे सोडवा. त्यामध्ये पहिलं उदाहरण आहे एकसारख्या वेगाने चाललेल्या मोटारीला थांबवण्यासाठी 1000 N बल लावले तरीही मोटार 10 मीटर अंतर चालून थांबली. या ठिकाणी कार्य किती झाले? उत्तर येथे बल व विस्थापन यांच्या दिशा परस्पर विरुद्ध आहेत. F बरोबर 1000 N व S बरोबर -10 M. W बरोबर F गुणिला S बरोबर 1000 N गुणिला कंसामध्ये वजा 10 M बरोबर 1000 J. दुसरं उदाहरण आहे 20 किलोग्रॅम वस्तुमानाची गाडी सपाट व गुळगुळीत रस्त्यावरून 2 N इतके बल लावल्यावर 50 मीटर सरळ रेषेत गेली तेव्हा बलाने किती कार्य केले?
उत्तर बल बरोबर F बरोबर 2N विस्थापन S बरोबर 50 मीटर. बलाने केलेले कार्य W बरोबर F गुणिला S. W बरोबर 2N गुणिला 50 मीटर. तर W बरोबर 100J. अशा प्रकारे हे उत्तर आपल्याला काढता येते. अशा पद्धतीने आपण संपूर्ण स्वाध्याय या ठिकाणी पूर्ण केला आहे. आता वेळ आहे उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाची. तर उपक्रमामध्ये दिलेला प्रश्न आहे, सर आयझॅक न्यूटन यांच्या बल व त्वरण संदर्भातील अभ्यासाच्या विविध माहितीचा संग्रह करा व शिक्षकांबरोबर चर्चा करा. उत्तर दैनंदिन जीवनातून ते अंतराळातील वस्तूंच्या गतीपर्यंत सर्वत्र लागू होतात. न्यूटनचा पहिला नियम, गतीचा नियम. सारांश: एखादी वस्तू जर बाह्य बलाच्या प्रभावाशिवाय स्थिर स्थितीत असेल किंवा एकसमान सरळ रेषेत गती करत असेल तर ती वस्तू त्याच स्थितीत राहील. स्पष्टीकरण: वस्तूंना त्यांच्या स्थितीत बदल करायला बाह्य बलाची आवश्यकता असते. ही स्थिती जडत्व म्हणून ओळखली जाते. न्यूटनचा दुसरा नियम, त्याला बल व त्वरण यांचे संबंध. सूत्र F बरोबर M गुणिला. F बरोबर म्हणजेच बल न्यूटनमध्ये मोजले जाते. M वस्तूचे वस्तुमान किलोमध्ये मोजले जाते. त्वरण लाच ॲक्सेलरेशन M भागिला S2 मध्ये मोजले जाते. स्पष्टीकरण: जर एखाद्या वस्तूवर बल लावले तर ती त्वरण प्राप्त करते आणि त्वरणाची मात्रा त्या वस्तूच्या वस्तुमानावर अवलंबून असते. अधिक वस्तुमान असलेल्या वस्तूवर तेवढे अधिक बल लागते. उदाहरण: जर तुम्ही दोन वेगवेगळ्या वस्तू, एक हलकी व एक जड, एक समान बलाने ढकलाल तर हलकी वस्तू अधिक त्वरण प्राप्त करेल. न्यूटनचा तिसरा नियम, क्रिया प्रतिक्रिया नियम. सारांश: प्रत्येक क्रियेला सम आणि विरुद्ध प्रतिक्रिया असते. F1 बरोबर डॅश F. स्पष्टीकरण: उदाहरणार्थ, जर आपण भिंतीला हाताने ढकलले तर भिंत आपल्यावर समान परंतु विरुद्ध दिशेने बल लागू करते. त्वरण: त्वरण म्हणजे वस्तूच्या वेगात बदल होणे. याचे मुख्य कारण वस्तूवर लावलेले बल असते. एकक M भागिला S चा वर्ग मीटर प्रति सेकंदाची चौरस. उदाहरण: जर गाडीवर अधिक गती मिळवण्यासाठी इंजिनमध्ये अधिक बल दिले तर ती अधिक त्वरणाने गती वाढवेल. दैनंदिन जीवनातील उदाहरणे: कारचे ब्रेक लावल्यावर ती थांबते. ब्रेकवरून बल लावल्यामुळे त्वरण उलट दिशेने होते. फुटबॉल बॉलला पायाने मारले, बल लागू करून बॉल त्वरणास सुरुवात करतो. बसने थांबताना प्रवासी पुढे झुकतात. जडत्वामुळे त्यांच्या शरीराची गती बदलते. समारोप: सर आयझॅक न्यूटन यांनी दिलेले बल आणि त्वरणाचे नियम आधुनिक भौतिकशास्त्राचा पाया आहेत. हे नियम केवळ प्रयोगशाळेपुरते मर्यादित नसून आपल्या रोजच्या दैनंदिन क्रिया, वाहनचालन, यांत्रिकी व अंतराळ विज्ञानात मोठ्या प्रमाणात उपयोगात येतात. न्यूटनच्या नियमामुळे आपण वस्तूंचे गती विश्लेषण, बलाचे मोजमाप आणि त्यांचे परिणाम सहज समजू शकतो. या नियमामुळे विज्ञान व तंत्रज्ञानाची प्रगती सुलभ झाली आहे. अशा प्रकारे आपण उपक्रमामध्ये दिलेल्या प्रश्नाचा सविस्तर अभ्यास केला आहे. आता वेळ आहे आजच्या गृहपाठाची. तर आजचा गृहपाठातील प्रश्न आहे, एका वाक्यात उत्तर लिहा. 2 प्रश्न आहेत. पहिला प्रश्न आहे गती म्हणजे काय आणि दुसरा प्रश्न आहे चाल म्हणजे काय. या प्रश्नाचे उत्तर लिहिण्यासाठी या प्रश्नाचे किंवा या प्रकरणाचे आणि या व्हिडिओचे 2 ते 3 वेळा वाचन करा. व्हिडिओ 2 वेळा काळजीपूर्वक पहा आणि या प्रश्नाचे उत्तर आठवणीने कमेंट बॉक्समध्ये पाठवा. अशा प्रकारे आपण वर्ग 7वी विषय सामान्य विज्ञान प्रकरण 7वे गती, बल व कार्य या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय, उपक्रम, गृहपाठ या ठिकाणी आपण अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे विविध वर्गाचे, विविध विषयाचे स्वाध्यायासंबंधित, परीक्षेसंबंधित व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा. आम्ही बनवलेले सर्वच व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. काही समस्या असेल, काही अडचण असेल तर कमेंट करा. शक्य असेल तर मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजेच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद.